नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 4। दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत आपण IMP GK त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत ही टाइम टू टाइम येत राहील। प्रश्न पहिला बघा, भारत आणि कोणत्या देशात समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मलेशिया आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, यकृताला ग्लायकोजनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास उत्तेजित करते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्लुकॅगॉन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लातूर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डॉक्टर विक्रम साराभाई आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लिऑन। तर आता हे कोणत्या देशामध्ये आहे त्या ठिकाणी सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 6वा बघा, कोणाच्या हस्ते राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा शुभारंभ करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमित शहा। प्रश्न क्रमांक 7वा बघा, पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तारपा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा बघा, 2024 या वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6.1% वरून किती टक्के जागतिक पतमानांकन संस्था मूडीजने वाढवला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 6.8। प्रश्न क्रमांक 9वा, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए विस्तार अधिकारी। प्रश्न क्रमांक 10वा बघा, टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लायकोपिन। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे। व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेवर येत राहील। प्रश्न क्रमांक 11वा बघा, कोणत्या राज्यात देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन बांधण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक 12वा बघा, वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्राणहिता। प्रश्न क्रमांक 13वा बघा, सर्च ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धानोरा तालुक्यात आहे। प्रश्न क्रमांक 14वा बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने ईशान्य भारतातील औद्योगिकीकरणाला बळ देण्यासाठी कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उन्नती 2024 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15वा बघा, बिरसी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आता हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोंदिया जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 16वा बघा, क्रिसिल या पतमानांकन संस्थेने भारत किती वर्षापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज वर्तविला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2031। प्रश्न क्रमांक 17वा बघा, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गुवाहाटी। प्रश्न क्रमांक 18वा बघा, रक्तस्राव थांबविण्यासाठी साधारणतः कोणत्या ॲल्युमिनियम क्षाराचा उपयोग केला जातो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पोटॅश अलम। प्रश्न क्रमांक 19, युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पॅरिस. प्रश्न क्रमांक 20 बघा, तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1150. प्रश्न क्रमांक 21, संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1 मे 1950. प्रश्न क्रमांक 22 बघा, खालीलपैकी कोणाला आयुर्वेद क्षेत्रातील कर्तृत्व संशोधन प्रचारासाठी देण्यात येणारा रत्न सन्मान पुरस्कार देण्यात आला? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संतोष नेवपूरकर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भद्रावती आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचे काही प्रश्न. प्रश्न क्रमांक 24, भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन ही कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोलकाता. प्रश्न क्रमांक 25, कोणती योजना संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आदिती योजना.